नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज आहे. बघा, सर्व मुलांसाठी 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. 10वी-12वीच्या संपूर्ण बघा तुमच्या परीक्षा होईपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन, तुम्हाला तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जात असतं. त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची गुड न्यूज आहे, सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहेत, म्हणजे 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, 10वीच्या पण परीक्षा आता लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे. तर थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा, परीक्षा तुमच्या आज त्या ठिकाणी 12वीचा पेपर झालेला आहे. आज 12वीचा पेपर म्हणजे 12वीचे जे त्या ठिकाणी इंग्रजीचा जो पेपर आहे तो झालेला आहे. आता बघा, सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी किती मार्कांचा आज पेपर त्या ठिकाणी सोडवलेला आहे. तुम्हाला त्या ठिकाणी वाटतंय की तुम्ही इतक्या मार्कांचा पेपर लिहिला आहे, म्हणजे समजा 80 गुणांचा पेपर होता, त्यापैकी तुम्ही किती गुणांचा पेपर लिहिलेला आहे. 60 गुणांचा, 65 गुणांचा, कुणी 80चा लिहिला असेल, कुणी 75चा लिहिला असेल. किती प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत, किती मार्क्स तुम्हाला मिळू शकतात या पेपरमध्ये, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे तुम्ही किती गुणांचा पेपर सोडवलेला आहे. आज जर तुम्ही 80पैकी 80चा सोडवला असेल तर 80 लिहून पाठवा, 75चा सोडवला असेल तर 75, 60चा सोडवला असेल तर 60, 65चा सोडवला असेल तर 65. अशा पद्धतीने तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. त्यासोबतच किती 10वीचे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, कारण 10वीसाठी पण सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग बघा, नेमकं काय म्हणाले गोसावी. बघा, शरदजी गोसावी काय म्हणाले, तर 12वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे, म्हणजेच कालची बातमी. यावर्षी 10 दिवस आधीच इयत्ता 12वीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी 12वीच्या परीक्षेसाठी एकूण 15,05,034 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. बघा, एकूण 12वीच्या परीक्षेसाठी किती विद्यार्थी परीक्षेत येत आहेत, तर 15,05,034 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. परीक्षा 10 दिवस आधी घेतली जाणार आहे. त्या संदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. 10 दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निकालही लवकरच जाहीर करणार आहोत. बघा, निकाल आता तुम्ही परीक्षा देत आहात, परीक्षा तुमची अजून झालेली नाही तरीसुद्धा बोर्डाकडून तयारी करण्यात आलेली, तुमचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा म्हणून. कारण बघा, निकाल जर तुमचा लवकरात लवकर तुमच्या हातात आला तर तुम्हाला पुढच्या त्या ठिकाणी काय काय करिअरच्या संधी ते तुम्हाला शोधता येतात, त्यासोबतच तुम्हाला ॲडमिशन पण त्यामध्ये घेता येतं. जर निकालाला उशीर झाला तर त्या ठिकाणी उशीर होऊन जातो, त्यामुळे निकाल पण तुमचा लवकरच लागणार आहे. बघा, या ठिकाणी तारीख पण तुम्हाला सांगितले, 15 मेपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं शरदजी गोसावी यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, बोर्डाकडून ऑफिशियली या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स जी ती घेण्यात आली होती आणि त्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुमचे जे काही निकाल आहे तो 15 मेच्या अगोदरच त्या ठिकाणी 15 मेपर्यंत लावण्याचा प्रयत्न जो आहे तो बोर्डाकडून केला जाणार आहे. म्हणजेच 15 मेच्या महिन्यामध्ये तुमचा निकाल त्या ठिकाणी लागणारच आहे आणि 10 दिवस अगोदर परीक्षा होत असल्यामुळे लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न बोर्डाकडून ह्या ठिकाणी केला जाणार आहे. तर सर्वात मोठी खुशखबर होती तुमच्यासाठी, तुमच्या परीक्षा झाल्या न झाल्या तुमचा लगेच त्या ठिकाणी मेमध्ये निकालची जो आहे तो त्या ठिकाणी जाहीर होणार आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली. सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.